नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फ्रुटफुल रेसिपीज मध्ये। आज आपण महाशिवरात्री स्पेशल उपवासाचा साबुदाणा दहीवडा बनवणार आहोत। साबुदाणा दहीवडा बनवण्यासाठी मी 2 वाटी साबुदाणा रात्रभर पाण्यामध्ये भिजवून घेतलेला आहे। तर साबुदाणा छान असा भिजलेला आहे, पाण्यामध्ये गजगज झालेला सुद्धा नाहीये। तर अशाच प्रकारे साबुदाणा तुम्हाला भिजवून घ्यायचा आहे। यामध्ये आपल्याला अर्धी वाटी शेंगदाण्याचा बारीक केलेला कूट घालायचा आहे। त्यानंतर हिरव्या मिरचीची भरड 2 चमचे घालून घेतलेली आहे। त्यानंतर 2 उकळलेले बटाटे मी घेतलेले आहेत। आता याला आपल्याला स्मॅश करून घ्यायचा आहे। स्मॅश केलेला बटाटा आपल्याला या मिश्रणामध्ये घालून घ्यायचा आहे। आता हे मिश्रण आपल्याला छान एकत्र करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मी हे मिश्रण एकजीव करून घेत आहे। त्यानंतर एक छोटा चमचा यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे। मीठ घातल्यानंतर परत एकदा याला छान असं मिक्स करून घ्यायचं। आता हे मिश्रण वडे बनवण्यासाठी तयार आहे। आता आपल्याला दही वडे बनवायला घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे मी हातावरती वडा बनवून घेतलेला आहे। वड्याला मधोमध छान असं दाबून घ्यायचं, यामुळे वडा तळताना फुटत नाही। तर अशा प्रकारे मी वडा बनवून घेतलेला आहे आणि राहिलेले वडे सुद्धा मी बनवून घेणार आहे। तर वडे इथे बनवून तयार आहे। आता आपल्याला याला तळून घ्यायचं आहे। तेल छान गरम झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला वडे घालून घ्यायचे आहेत आणि वडे आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवर तळून घ्यायचे आहेत। लो फ्लेमवरती याला तळलं की ते खूप जास्त तेल पितात, त्यामुळे याला मीडियम टू हाय फ्लेमवरतीच आपल्याला तळून घ्यायचं आहे। तर तेलामध्ये वडा छान तळला जात आहे। आता याला थोडासा गोल्डन कलर आला की आपण याला काढून घेणार आहोत। तर खालच्या बाजूने वडा छान तळला गेलेला आहे। आता याला आपल्याला उलटवून घ्यायचं आहे। दोन्ही बाजूंनी याला सोनेरी रंगावरती आपल्याला तळून घ्यायचं आहे आणि आपण याला नंतर काढून घेऊया। तर तुम्ही बघू शकता वडा छान तळून तयार आहे। आता राहिलेले वडे मी असेच तळून घेणार आहे। साबुदाणा दही वडा आपला तयार आहे। आता याला आपल्याला सर्व करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला लाल मिरची पावडर भुरभुरून घ्यायची आहे, म्हणजे दिसायला दही वडा जो आहे तो छान दिसेल। आणि सगळ्यात शेवटी आपण यावरती डाळिंबाचे दाणे घालून घेणार आहोत। तर महाशिवरात्री स्पेशल उपवासाचा साबुदाणा दही वडा तयार आहे। मस्त चटपटीत आणि चटकदार झालेला आहे। या महाशिवरात्रीला नक्की बनवून बघा। साबुदाणा दही वडा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या फ्रुटफुल रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत खा आणि मज्जा करा।